जे काही सांगितलं त्यापेक्षा माऊलींनी कितीतरी पटींनी जास्त सांगून टाकलं, पटींनी. आणि पटींनी सांगत असताना देवानं सांगितल्या गोष्टीपेक्षाही वेगळ्या वेगळ्या गोष्टी माऊलींनी आपल्याला सांगून टाकल्या. मला तर लहानपणापासून हा अध्याय फार प्रिय आहे. प्रिय एवढ्या करता की मी तर फार अभ्यास केला असता नाहीये, पण याच्यामध्ये जे कुंडलिनी योगाचं वर्णन आहे ते मनाला मोहवणार आहे. आणि म्हणून मी तो लहानपणापासून फार वेळा वाचत नाही. असं खरंच घडतं का अशा प्रकारचा मला विचार यायला असायचा. साहित्याच्या दृष्टीनं सुद्धा या अध्यायाच्या आरंभी माऊली म्हणतात, अरे माझी मराठी भाषा किती प्रगल्भ आहे हे तुम्हाला यात कळेल. माझा मराठाची बोल कौतिके परी अमृतातेही पैजा अमृतातेही पैजा जिंके. आमची मराठी भाषा साधी भोळी आणि प्राचून मानली गेलेली, पण खरोखरी अमृताचा गोडवा आणि मराठी भाषेचा गोडवा यांची तुलना केली तर मराठी भाषेचा गोडवा जास्त आहे याची अनुभूती तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आपोआप येईल. ज्ञानेश्वरीतल्या कितीतरी स्थळी किंवा श्रीमद भागवतातल्या अनेक श्लोकांच्या मध्ये विचारी माणसाला थांबायला स्वर्गात त्यापेक्षा काय अधिक सुख असेल आणि अमृताची गोडी यापेक्षा अधिक काय असेल, अशा प्रकारचा प्रश्न पडावा. अशा प्रकारची प्रगल्भता, अशा प्रकारचा गोडवा, अशा प्रकारचा अत्यंत मोठा अमृताचा साठा आपल्याला या ठिकाणी मिळतो. श्री महाराज म्हणतात, की बघा आता मी खजिन्याचं खास दालन उघडतो आहे. खजिन्याचं खास दालन. आमच्या माता भगिनी असतात ना, त्यांचे दागिने घरामध्ये ज्या खोलीतल्या ज्या कपाटात ठेवलेले असतात, तिजोरी, त्यात एक वैशिष्ट्य असतं बरं का. ते ठीकठाक आहेत की नाही हे जेव्हा बघायचं असतं ना, तेव्हा त्या काय करतात ठाऊक आहे का, त्यांची एक पद्धत आहे. आधी बाहेरचं दार बंद करतात, जास्तीत जास्त कोणी जवळ असेल तर आपली मुलगी असते, सुनबाई नसतात. बाहेरचं दार बंद करणं आणि मग आपलं दार उघडणं आणि मग एक एक ठेवणीतला दागिना काढून काढून त्याने मला मी की आणि त्या प्रत्येक दागिन्याला एक इतिहास असतो. तो कोणी दिला, केव्हा दिला, तो दिला तेव्हा काय काय घटना घडल्या, हे सगळं असतं. मुद्दा असा आहे, बाहेरचा दरवाजा बंद केल्याशिवाय आतला हा अत्यंत महत्वाचा कप्पा उघडला जात नाही. काय बहारदार उपमा माऊली देतात बघा. हे असो तया बोलाची ताटे भली, वरी कैवल्य से ओगरली, ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी, आता आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुणी ठाण देवी, जो इंद्रिया ते चोरून जेवी, तयासी तफावे. जो इंद्रियाशी चोरून जेवी, आपली इंद्रिय म्हणजे डोळे आपली इंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय ही इंद्रिय आहे. आपण डोळ्यांनी बघतो, जिभेनं स्वाद घेतो, नाकानं सुगंधाचा गंध घेतो, कानानं ऐकतो
आणि आपल्या त्वचेनं स्पर्शाचं सुख अनुभवलं. ही सगळी आपली इंद्रिय आहेत ना, ही बाहेरची कवाड आहे. आणि आता तुम्ही ऐकलं आणि तुम्हाला ते पटलं की आतलं दालन उघडायचं असलं तर बाहेरचं कवाड बंद करावं. हो, त्याशिवाय खजिन्याचं दार नाही उघडत. इंद्रिया चोरून जेवी तयासीच फावे. आणि म्हणून उत्तम पुरुष नेहमी आपल्या पंचेंद्रियांचा संयम साधण्याचा प्रयत्न करतात. चित्ताची वृत्ती सातत्यानं बाहेर जात असेल, डोळे बाहेरच बघत असतील, कान बाहेरचे शब्द ऐकत असतील, बाहेरच्या सुखात मन रमत असेल, तर त्याच्या करता आतलं दालन उघडलं जाऊ शकत नाही. ही इंद्रियांची बाहेरची कवाडं बंद करणं आवश्यक आहे. जो इंद्रिया ते चोरून जेवी तयासीच भावे. पण ज्याला असं अंतर्मुख होता आलं, ज्याला अंतरंगामध्ये बुडी घेण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं, ज्याला पंचेंद्रियांच्या या सुखांच्या दारांना बंद करून अंतरंगाचा प्रवास आरंभ केला, त्याला मात्र तेने कारणे पा बोलेन बोली रूपाचे रूप दावीन अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. बघता ते परमात्म सुख अतिंद्रिय आहे. पण ते इतकं प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकतं की आपोआपच त्या सुखाची अनुभूती आपण घेतो आहोत, याची अनुभूती आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून बाहेरच्या लोकांच्या पर्यंत पोहोचते. ते कसं प्राप्त करावं, भगवान ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. याच्याकरता पहिल्यांदा आपल्याला आपल्या मनाचा वेग कमी करण्याकरता साधन करणं आवश्यक आहे. आणि मनाचा वेग कमी करण्याकरता आपल्याकडे जे काही सांगितलं गेलं त्याला कर्मकांड असं म्हणतात. म्हणून आधी आपापली कर्म नीट करता आली पाहिजे. संध्यावंदन रोज केलं पाहिजे असं आम्ही वेद विद्यालयातल्या विद्यार्थ्यांना सांगतो. त्यांच्या घरची परंपरा कदाचित ती खुंटलेली असते, पण आता तो एखादा एसटी चालवणाऱ्या ड्रायव्हरचा मुलगा वेद विद्यालयात आला, त्याच्या वडिलांना संध्या विद्या ठाऊक नाही, पण त्याला शिकवण्यात येतं की संध्यावंदन कर. आता मी उदाहरणाकरता सांगतोय, संध्यावंदन कर म्हटल्यानंतर संध्या हे कर्म आहे, त्या लवकर उठणं आवश्यक आहे. उठून काही न खाता पिता लगेच स्नान करणं आवश्यक आहे. आणि संध्यावंदन करण्याकरता बसायचं, त्या बसण्याची पद्धत आहे, त्याचे काहीतरी मंत्र आहे, त्याच्यामध्ये आचमनापासून प्राणायामापासून सुरू होणारे काही विधी आहे आणि ते तसेच करावे लागतात. पण रोज करावे लागतात. रोज 3दा किंवा कमीत कमी 2दा तर करावेच लागतात. मूळ मुद्दा असा आहे की अशा प्रकारे रोज संध्यावंदन करताना जर त्या विद्यार्थ्यांना विचारलं की यांना काय मिळणार आहे, संध्याचं फळ काय, आमच्या धर्मशास्त्रात सगळीकडे ही गोष्ट ठाऊक आहे. संध्या करण्याचं फळ काय, फळ काही नाही. संध्या करण्याचं फळ काही नाही, पण संध्या न करण्याचं पाप मात्र आहे. लक्षात ते घ्या. मग संध्या करून लाभ काय? हा लाभ आहे. शास्त्रकारांनी उगवते सांगितलं,
संध्या करता करता आपोआप वेळेवर उठण्याची सवय लागली, रोज आसनावरती बसण्याची सवय लागली, त्याच्यासाठी काही खाणं पिणं नाही त्याची सवय लागली, प्राणायामाची सवय लागली, रोज नित्य जप काहीतरी केला पाहिजे त्याची सवय. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ सैराट धावणारं आपलं मन, त्या मनाला आवरण्याची सवय आपल्याला लागायला लागली. या सवयी लावाव्या लागतात आणि या सवयी जेव्हा लहानपणापासून लागतात तेव्हा आपोआपच बुद्धीची प्रगल्भता अत्यंत विकसित झालेली असते. सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड, लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स, सेंचुरी प्लायवूड, ग्रीन प्लायवूड, किट प्लायवूड, विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर. लॅमिनेट, कोरियन, स्टोन विनियर, अँडला बेस्टा, चारकोल डिझायनर, ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स, कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंजमधील सॅनिटरी वेअर उपलब्ध. आता पुणे, मुंबई, हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध. कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या. लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स, WIT कॉलेज समोर, दत्तनगर, सोलापूर. संपर्क नितेश मोहन सचदेव. मोबाईल 95 11 87 99 61. मौनींच्या मुखानं श्री भगवान म्हणतात, अर्जुना लक्षात ठेव, पहिल्यांदा माणसाने कर्मच करावे. आता संध्यावंदन बाजूला ठेवू थोडा वेळ. संध्यावंदन करणारे किती लोक असतील नसतील या ठिकाणी, पण रोज काहीतरी मी देवपूजा केली पाहिजे. मग ती देवपूजा किंवा आपला नेहमीचा शब्द वापरायचा नित्यनेम, प्रत्येकाला काहीतरी नित्यनेम असला पाहिजे. त्या नित्यनेमाचा लाभ काय असतो? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या नित्यनेमामुळे आपल्या जीवनाला शिस्त लागते. आसनावरती बसण्याची सवय, जप करताना न बोलण्याची सवय, आपली पूजा होईपर्यंत आपण अन्य गोष्टीकडे लक्ष न देण्याची सवय, या सवयी काही कमी महत्वाच्या नाहीयेत. या सवयी लावाव्या लागतात. या सवयी नसतात. अरे परदेशातली गोष्ट सोडून द्या, मला आमच्या देशातली अनेक घराणी अशी ठाऊक आहेत. तुम्ही आता मांडी घालून बसलात ना, त्या घरातल्या लहान मुलांना आणि महिलांना खाली बसताच येत नाही. मुंबई कलकत्त्यातल्या माझ्या ओळखीच्या घराण्यातल्या गोष्टी सांगू. का बरं? लहानपणापासून त्यांना सवयच नाही. जन्माला आल्यापासून घरामध्ये सोफा आहे, पलंग आहे, खुर्ची आहे. जेव्हा केव्हा बसतात ते वरती बसतात, जेवायला बसले ते वरती बसतात, जे काही करायचं ते वरती बसून खाली बसण्याची सवय नाही. आमच्या विद्यालयामध्ये एक विद्यार्थी शिकण्याकरता आला. मी शिकत असतानाची गोष्ट आहे. त्याला मांडी घालून बसायला शिकवण्याकरता आम्हाला 2 महिने लागले. तो असा बसायचा, त्याला बसताच येत नव्हतं. मुद्दा काय? मुद्दा असा आहे की आपली व्रत वैकल्य, आपले नित्य नेम, याच्यात लागणाऱ्या सवयी या पुढे आत्मज्ञानाकरता उपयोगी पडतात. आता या ठिकाणी येऊन सगळ्या माझ्या माता भगिनी आणि हे सगळे बंधू खाली बसले. विदेशी लोकांना सांगा बरं खाली बसायला. आता योगाचा अभ्यास सुरू केल्यानंतर त्या लोकांना जमतंय. आधी त्या लोकांना हे असलं खाली बसणं जमतच नव्हतं. आणि अशा प्रकारे सुखासनामध्ये बसणं हा योगाभ्यास सुरू झाला. म्हणून पहिल्यांदा प्रत्येकाच्या जीवनामध्ये संध्यावंदन असो किंवा अन्य प्रकारचं असो काहीतरी नित्यनेम पाहिजे. आमच्या तुकोबारायांनी म्हटलं, नित्यनेमाविण अन्न खाई तुझी श्वान. प्रत्येकाला त्याच्या परीनं काहीतरी नित्यनेमाचं पालन केलं पाहिजे. असं केल्यानं काय होतं? असं केल्यानं त्याचं चित्त शुद्ध व्हायला आरंभ होतो. त्याला सवयी चांगल्या लागतात इंद्रियांना.
तरी दयाची इंद्रियाची घरा नाही विषयांची हेरधारा तो आत्मबोधाच्या गोवरा पोहडला असे. तर खरोखर या मार्गावरती पुढे जायचं असेल आणि आपल्या मनाचा पडदा काढण्याची योग्यता आपली करायची असेल, ज्यामुळे मी अखंड आनंदाचा अनुभवी होऊ शकावं, तर या सवयी आधीपासून लागण्याची आवश्यकता आहे. अर्जुना, या मनावरती एकदम ताबा नाही मिळवत आहे, या देहावरती पण एकदम ताबा नाही मिळवत आहे. तो रोज रोज अभ्यासाने मिळवावा लागतो. आणि म्हणून निश्चयानं या मार्गावरती पुढे पाऊल टाकण्याची आपल्याला हिंमत पाहिजे. दुसरा कोणी माझा उद्धार करेल, दुसऱ्याच्या कृपेनं माझा उद्धार होईल, ही भूमिका आपण टाकून द्यायला हवी. म्हणून आपणची आपण या घातू किजसे धनंजया चित्त देऊन नाथिलिया देहाभिमाना. भगवद्गीतेचा किंवा ज्ञानेश्वर महाराजांचा किंवा आपल्या परंपरेचा हा संदेश प्रत्येकाच्या लक्षात असला पाहिजे की माझा उद्धार शेवटी मला करायचा असतो. कोणीतरी येईल आणि त्याच्या कृपेनं माझा उद्धार होईल, अशा प्रकारची भावना मनामध्ये असेल तर ती आजच सोडून द्या. सद्गुरूंच्या कृपेनं उद्धार होण्याकरता सुद्धा आपली पात्रता आधी निर्माण करावी लागते. मोठ्यातला मोठा समर्थ सद्गुरू सुद्धा वाटेल त्याचा उद्धार नाही करू शकत. आपली योग्यता काही असेल तर त्याच्या उद्धाराची शक्यता असते. या 100 वर्षातले जे अत्यंत थोर महापुरुष भारतामध्ये झाले, त्यामध्ये ठाकूर रामकृष्ण परमहंस देवांचं नाव फार मोठं आहे. किती लोकांचा त्यांनी उद्धार केला. अरे गमतीची गोष्ट अशी आहे, त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी त्याचा मार्ग देऊन पुढे नेलं. तुम्ही देव पाहिलाय का, अशा प्रकारचा प्रश्न विचारणारा नरेंद्र म्हणजे पुढले विवेकानंद स्वामी त्यांच्याकडे येतात आणि हा अशिक्षित ब्राह्मण सांगतो पाहिला म्हणजे काय रे, जितकं स्पष्ट मी तुला बघतो तितका स्पष्टपणे मी देवाला पाहिलाय आणि तुला पण दाखवू शकतो, बघायचंय काय, असलं विचारणार तो कोणी भेटला नव्हता. आपल्या जीवनाच्या शेवटी शेवटच्या वर्षात 1 जानेवारी या दिवशी त्यांनी त्यांच्या जवळच्या सर्व लोकांना केवळ स्पर्शानं त्याच्या इष्टदेवतेचं दर्शन घडवून दिलं. हा अधिकार किती मोठा आहे. माझा मुद्दा वेगळा आहे. इतका मोठा अधिकार असलेल्या रामकृष्ण परमहंसांना सुद्धा त्यांच्या जवळचा असलेला हृदयनाथ त्याचा उद्धार नाही करता आला. या हृदयनाथानं त्यांची खूप सेवा केली होती. स्वतःला त्यांना खूप वाटून सुद्धा त्यांना त्या हृदयनाथाचा उद्धार नाही करता आला. आणि शेवटी त्या हृदयनाथाला त्या ठिकाणावरून काढून टाकण्यात आलं. त्याचं अत्यंत वाईट त्यांना वाटलं. मुद्दा काय आहे, जोपर्यंत आपण आपल्यावरती नियंत्रण निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करणार नाही, आपण स्वतः त्याकरता अनुकूल होणार नाही, तोपर्यंत आपला उद्धार करणं आपल्या सद्गुरूंच्याही किंवा मोठ्या साक्षात्कारी संतांच्याही हातात नाही. उद्धरे आत्मनात्मानं हा भगवद्गीतेचा दंडक आहे. माझा खरा शत्रू मीच, माझा खरा मित्र मीच. माझ्या इंद्रियांच्या वरती माझा किती ताबा आहे याच्यावरती हे अवलंबून आहे की मी माझा शत्रू ठरणार की मित्र ठरणार. आणि म्हणून निश्चय करण्याची आवश्यकता आहे.
मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचरसह झाली लॉन्च. फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी SUV कार, न्यू एज एरोडायनॅमिक डिझाइन, 16 इंचेस जिम्नॅस्टिक प्रिसिजन कट ॲलो व्हील, पॉवरफुल 1.0K सिरीज टर्बोजेट इंजिन, वायरलेस चार्जर, हेड अप डिस्प्ले, 360 व्यू कॅमेरा, 6 एअर बॅग्स, 6 मॉडेल मध्ये उपलब्ध. फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू. गाडीच्या बुकिंगसाठी आजच संपर्क साधा. चव्हाण मोटर्स, अशोक चौक, सोलापूर. मोबाईल 8805 9868 44.